शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ राज्यभरातील आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. कोणत्या कांद्याच्या बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव 3,500च्या पण पार गेलेला आहे. जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. विशेषतः कमेंट करून तुमच्याकडील भाव सुद्धा सांगा. मित्रांनो, कांद्याचे भाव आपण बघू. त्या अगोदर सध्या पावसाची जी परिस्थिती आहे त्यापासून पाऊस लवकर यावा म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आता देवाला साकडे गाडण्याचे काम सुरू झाले आहे. मित्रांनो, पावसासाठी देवाला साकडे देवणीत महादेव मंदिराचा गाभारा पाण्यात बुडविला. मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्याने देवणीसह तालुक्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी खरीप हंगाम धोक्यात आल्याने बळीराजासह सर्वसामान्य हवालदिल झाले आहे. निसर्गाची कृपा व्हावी आणि तालुक्यात लवकरच वरुणराजा समाधानकारक बरसावा म्हणून शहरातील भाविकांनी सोमवारी ग्रामदैवत महादेवास जलाभिषेक केला आणि मंदिराचा गाभारा पाण्यात बुडून ठेवला. अल्प ओलीवर काही शेतकऱ्यांनी हे केले. तर मित्रांनो बघा, कुठे गाभारा पाण्यात तर कुठे दिंडीद्वारे जलाभिषेक. सद्यस्थितीला देवदेवतांना जलस्नान आणि भजन प्रार्थना लोक करताना दिसत आहे. पाऊस त्या ठिकाणी मागताना दिसत आहे. महादेवाच्या जलाभिषेकानंतर भाविकांनी भजनगात प्रार्थना करीत वरुणराजाकडे याचना करीत शहरातून फेरी काढली. यावेळी शहरातील सर्व देवदेवतांचे मंदिरात जाऊन मूर्तींना जलस्नान घातले आणि विधिवत पूजा अर्चना सुद्धा केली. तर 4 गावातील 100 बळीराजाची 15 किलोमीटर पदयात्रा दैठाणा परभणी तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके पूर्णपणे संकटात सापडले आहे. पावसाअभावी हातातून पिके जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत ग्रासला आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी दैठाणा परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक श्रद्धेचा आधार घेत सामूहिक जलाभिषेक दिंडी काढली. यात परिसरातील 100 शेतकरी सहभागी झाले होते. सोमवारी सकाळी 9 वाजता परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पायी चालत त्या ठिकाणी खळी येथील गोदावरी नदीवर गेले. तेथून गोदावरीचे जल घेऊन त्यांनी खळी त्याचबरोबर रुमनाजवळ आणि दैठाणा परिसरातील मारुती व महादेव मंदिरापर्यंत तब्बल 15 किलोमीटरपर्यंतचा पायी प्रवास केला. आणि या पद्धतीने असे वेगवेगळे पावसासाठी प्रयत्न चालू आहे. आता वळूया कांद्याच्या भावाकडे. मित्रांनो, कांद्याचा भाव कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक खाजगी बाजारात कांदा जास्तीत जास्त बघा 3200 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर गजवड 500 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,500 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, विटा येथे 50 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा 17,575 क्विंटल आवक होऊन 3,000 पर्यंत कांद्याला भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगणा लाल कांदा 16 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,500 रुपयापर्यंत कांदा सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला 345 क्विंटल कांद्याची आवक होऊन 3300 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा 100 क्विंटल कांद्याची आवक होऊन 3,000 रुपयापर्यंत कांद्याला जास्तीत जास्त भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, कामठी येथे लोकल कांदा 4 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3560 रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर कल्याण येथे नंबर 1 जातीचा कांदा 3 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,000चा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा 1240 क्विंटल कांद्याची आवक होऊन 3,000 पर्यंत कांदा या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा 17,500 क्विंटल कांद्याची आवक होऊन 3,050 रुपयाचा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3152चा भाव चालू आहे. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.